हॅलो फ्रेंड्स, कला फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे पफ स्लीव्स कशी शिवायची ते सांगणार आहे। हॅलो फ्रेंड्स, कला फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे पफ स्लीव्स कशी शिवायची ते दाखवणार आहे। हॅलो फ्रेंड्स, कला फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे एक स्लीव्स शिकवणार आहे, पफ स्लीव्स। पफ स्लीव्समध्ये बरेच प्रकार आहेत, त्याच्यातला एक प्रकार जो आहे तो अशा प्रकारे आहे, तो मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। खूप सुंदर दिसते ही स्लीव्स, तुम्ही नक्की करून पहा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा। तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लवकर येतील। नवीन जे शिकत आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। तुम्हाला ही स्लीव्स कशी शिवली आहे, त्याचं माप कसं घेतलं आहे हे समजणार नाही। खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगणार आहे। याला अशा प्रकारे अस्तर कसं जोडायचं तेही मी इथे तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण स्लीव्सचं माप घेऊया। सर्वात अगोदर आपण बाहीचं माप काढायचं आहे। जी आपली नॉर्मल बाही आहे ती बाहीचं माप इथे काढलेलं आहे। ही स्लीव जी आहे ती 11.5 घेतलेली आहे, किंवा 10.5 जरी पकडलं तरीही चालेल। इथे मी 10.5 11.5 घेतलेली आहे। तुमचं जसं ब्लाऊजची उंची आहे त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता। इथे या स्लीवची उंची जी आहे आता इथे सर्वात अगोदर काय करायचं आहे, स्लीव्स कट करायचे आहे। जसं आपण नॉर्मल स्लीव्स कोपरापर्यंत कट करतो तशी कट करून घ्यायची आहे। या स्लीवची उंची जी आहे 10.5 आहे। 10.5 याची उंची आहे। तुमची इथे कुठलीही उंची असू द्या, 8, 9, 9.5, 8.5। आता इथे मी अगोदरच एक स्लीव्स कट केलेली आहे। जसं आपण नॉर्मल स्लीव्स कट करतो त्या प्रकारे मी इथे कट केलेली आहे। ही कोपरापर्यंतची स्लीव्स आहे। याची उंची जी आहे ती 10.5 आहे। तुम्ही पाहू शकता याची उंची 10.5 आहे। हे जे माप आहे हे 40 छातीचं आहे। याचा आर्महोल जे आहे ते मी 10चा घेतलेला आहे। उतार इथून आपण 3चा घेतलेला आहे। जसं आपण नॉर्मल बाही घेतो त्या प्रकारे ही नॉर्मल स्लीव्स कट करायची आहे। आता काय करायचं आहे, तुमची कुठलीही उंची असू द्या, इथे 9.5, 8.5, 8 किंवा 9 कुठलीही उंची असू द्या, त्या उंचीप्रमाणे तुम्ही ही स्लीव्स कट करायची आहे, नॉर्मल बाही। आणि आता आपल्याला इथे एक याचा दंड घेर जो आहे तो 8.5 आहे। म्हणजे जो कोपर आहे तो 8.5 घेतलेला आहे। शिलाई मार्जिन सहित ही बाही घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता ही शिलाई मार्जिन सहित ही मार्किंग केलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक पट्टी काढायची आहे। जसं आपण आता हा काठाचा नाहीये, हे नॉर्मल जे आपलं ब्लाउज पीस आहे त्याप्रमाणे ही चला तर मग आपण इथे बाहीचं माप काढूया। तुम्हाला मी इथे आता इथं बाही कशी काढायची ते सांगते। हे अशा प्रकारे स्लीव जे आहे ते आपण शिकणार आहोत। ही पफ स्लीव्ज आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही कशी शिवायची ते दाखवणार आहे। याचं कटिंग कसं करायचं, बाही कशी काढायची ते दाखवते। आता ही जी आहे ती नॉर्मल स्लीव्ज आहे। आपण जसं साध्या ब्लाउजला बाही जोडतो त्या प्रकारे ही बाही काढलेली आहे।
ही कोपरापर्यंतची बाही आहे. याची उंची जी आहे ती 10.5 आहे. 10.5 ह्याची उंची आहे. शिलाई मार्जिन पकडून याच्यात शिलाई मार्जिन जी आहे ती 1 इंच घेतलेली आहे. आणि दंडघेर जो आहे त्याचा शिलाई मार्जिन पकडून आहे हे 8.5चा दंडघेर घेतलेला आहे. इकडे उतार मी 3चा घेतलेला आहे. जसं आपण नॉर्मल बाही काढतो त्या प्रकारे इथे घ्यायचा आहे. आता याचा 1.5 इंच आतमध्ये घेतलेला आहे. हे आपलं एवढं शिलाई मार्जिन आहे. इकडे 1.5 इंच मी खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे. ही अशी नॉर्मल बाही ही आपली शिलाई मार्जिन झालेली आहे. अशा प्रकारे ही नॉर्मल बाही काढायची आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, खालची पट्टी जी आहे, जसं की असं समजा की काठ आहे आपला, त्या काठाला आपल्याला बाजूला करायचं आहे. आता हे नॉर्मल ब्लाउज पीस आहे, तर याच कपड्याचा आपल्याला इथे पट्टी काढायची आहे. इथे मी अशी एक खालच्या साईडची ही पट्टी काढलेली आहे. तुम्ही बघू शकता ही पट्टी काढलेली आहे. आता ही काठाची साडी नाहीये. काठाची साडी जर असती तर इथे आपला हा काठ आलेला असता. तर ही जी उंची आहे ती मी 4.5 ची घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही उंची मी 4.5 ची घेतलेली आहे. आता ही कसं काढलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता ही आपली नॉर्मल बाही आहे. तर या नॉर्मल बाहीच्या खालच्या साईडने इथून हा जो आपला लास्ट हे आहे पट्टी, त्या पट्टीपासून इथे वरती 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. या कोपऱ्यापासूनच्या इथून इथे 4.5 इंचावरती मार्किंग करायचं. ही सरळ लाईन जोडून घ्यायची. आता हा 4.5चा आपली ही पट्टी तयार झालेली आहे. खालचा जो आपण कोपऱ्याचा भाग आहे तो इथे आपल्याला तयार झालेला आहे. आता इथून वरती आपल्याला ही कट बाजूला करायचा आहे. हा भाग वेगळा आणि हा भाग वेगळा करायचा आहे. आता हे दोन्ही भाग जे आहेत आपले वेगळे झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे भाग आपले दोन्ही वेगळे झालेले आहेत. हा वरचा भाग आणि हा खालचा भाग तुम्ही पाहू शकता. हा भाग दोन्ही वेगळे केलेले आहेत. आता काय करायचं आहे, आता जी मी पट्टी तुम्हाला दाखवली होती ती पट्टी मी ही अशी कट केलेली आहे. ही 4.5 ची ही पट्टी अशी कट केलेली आहे. आता हे खालच्या साईडला आपल्याला येणार आहे. आता हे खालच्या बाजूला बाहीचा जो खालचा भाग आहे त्या साईडला ही पट्टी येणार आहे. आता हे आपले दोन्ही पार्ट जे आहेत ते कट केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे वेगवेगळे झालेले आहेत. आता हा जो भाग आहे तो मोजून पाहायचा. हा भाग आता आपला कट केल्यानंतर 6.5चा हा भाग राहिलेला आहे आणि हा 4.5चा आपण कट केलेला आहे.
आता ही आपली नॉर्मल स्लीव्ज आहे. इथे मी अगोदरच ही स्लीव्ज कट केलेली आहे. जसं आपण सिंपल बाहीला सिंपल ब्लाऊजला. आता ही आपली नॉर्मल बाही. आता इथे काय करायचं आहे, ही पफ स्लीव्ज काढायच्या अगोदर हा जो पेपर आहे, आता ही जी स्लीव्ज आहे, ही जी बाही आहे ती कशी कट करायची दाखवते. आता ही जी आपली बाही आहे ही नॉर्मल मी इथे अगोदरच कट केलेली आहे. जसं आपण नॉर्मल स्लीव्ज काढतो त्या पद्धतीने मी इथे ही कट केलेली आहे. आता ही जी स्लीव्ज आहे ती मी अगोदरच इथे कट केलेली आहे. नॉर्मल स्लीव्ज याची उंची जी आहे ती 10.5 आहे. या बाहीची उंची जी आहे ती 10.5 आहे. 10.5 आणि दंडघेर जो आहे तो याचा 8.5 आहे. तुम्ही पाहू शकता 8.5. हे शिलाई मार्जिन पकडून ही स्लीव्ज मी कट केलेली आहे अगोदरच. आपण जसं नॉर्मल बाही कट करतो त्या पद्धतीने ही बाही कट करून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, आता असं समजा की आता इथे काय करायचं आहे, हे आपण एक पट्टी काढायची आहे. जर तुमचा काठाचा ब्लाऊज असेल आणि तो काठ जर तुम्हाला खाली लावायचा असेल, आता हे पफ स्लीव्ज जे आहे ते अशाच प्रकारचे आहे. काठ खाली येतो आणि वरती पफ येतो. ही 4 इंच इथे मी घेतलेला आहे. जसं तुमची काठाची उंची आहे त्या प्रकारे तुम्ही इथे हे मार्किंग करू शकता. जर तुमचा काठ जर 4.5-5 असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडला. हे आपलं 4 इंचाचं हे मार्किंग करून झालेलं आहे. आता हा जो भाग आहे तो कट करायचा आहे. आता हा भाग जो आहे तो मी इथे अगोदरच कट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, कारण ही जी स्लीव्ज आहे ती आपल्याला नंतर लागणार आहे. आता हा जो भाग आहे तो कट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता ही स्लीव्ज आणि ही स्लीव्ज सेम आहे. आता हा भाग जो आहे तो कट केलेला आहे. आता काय करायचं आहे, ही जी पट्टी आहे ती मी पट्टी अगोदरच कट केलेली आहे. ही एवढी पट्टी मी इथे कट केलेली आहे. ही खालच्या साईडला येणार आहे, कोपऱ्याच्या साईडला. आता वरचा जो भाग आहे हा, याचा भाग जो आहे तो शिल्लक किती राहिलेला आहे आपला, 7चा भाग हा शिल्लक राहिलेला आहे. हा भाग आपला 7चा शिल्लक राहिलेला आहे. तर काय करायचं आहे, इथे हे कापड घ्यायचं आहे डबल. आता हा जो वरचा भाग आहे तो इथे 7चा शिल्लक राहिलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे 7चा हा भाग शिल्लक राहिलेला आहे. हे जे कापड आहे इथे मी हे कापड घेतलेलं आहे. इथे एक कापड घेतलेलं आहे. हे कापड डबल घेतलेलं आहे. हे लांबीला 20 सेंटीमीटर आहे आणि उंचीला हे 10 सेंटीमीटर आहे. आता इथे कापड आता इथे मी कापड घेतलेलं आहे, डबल घेतलेलं आहे. आता ह्याची लांबी जी आहे ती 20 सेंटीमीटर घेतलेली आहे आणि इथून उंची इथे 10 सेंटीमीटर घेतलेली आहे. आता ही जी आपण कट केलेली स्लीव्ज होती अर्धी, ती इथे मांडायची आहे.
इथून हा जो गॅप आहे तो 8 इंचाचाच ठेवायचा आहे. आता इथे मी हे डबल कापड घेतलेलं आहे. हे पूर्ण ब्लाऊज कट केल्याच्या नंतरचे कापड शिल्लक राहिलेलं आहे. या स्लीव्हजला कापड हे असं डबल कापड घेतलेलं आहे. आता या स्लीव्हजला भरपूर कापड लागतं, त्यामुळे काय करायचं, अगोदर आहे ना ब्लाऊजचे जे पार्ट आहेत बाकीचे बॉडी पार्ट ते अगोदर कट करून घ्यायचे. आणि शक्यतो हा कपडा जो आहे तो भरपूर शिल्लक राहिला पाहिजे. कमीत कमी हा कपडा 1.25 मीटर लागतो. जर 40 छातीचा माप असेल तर 1.25 मीटर कपडा लागतो. आता ह्याची लांबी जी आहे ती 20 सेंटीमीटर आहे आणि उंची जी आहे ती 10 सेंटीमीटर आहे. आता ही बंद बाजू आहे, ही ओपन साइड आहे. या साइडला इथून 8 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथे आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. 8 ते 9 इंचापर्यंत घेतलं तरीही चालेल. 8 इंच ही स्लीव्ज इथे ठेवून पाहिजे. आता इथे काय करायचं आहे, हा भाग जो आहे इथे ठेवून पाहायचा. ही पूर्ण आपली स्लीव्ज आहे, हा कपडा एवढा सुटला पाहिजे आणि ही स्लीव्ज पूर्ण इकडे बसली पाहिजे. आणि वरच्या साईडला ही आपल्याला 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे. इथे आता हा माझा कपडा जो आहे तो भरपूर आहे, पण शक्यतो काय करायचं, कमी कपडा जर असेल तर 1.5 ते 2 इंच इथे सोडायचा आहे. आता ही पूर्ण पट्टी मी घेणार आहे. आता हा जो पॅटर्न आहे हा इथे ठेवायचा बाहीचा. आणि आपला हा पॅटर्न पूर्ण बसून हा कपडा जो आहे तो शिल्लक राहिलेला पाहिजे, कारण आपल्याला इथे प्लेट्स घ्यायच्या आहेत. हे कट करायचं नाहीये, अगोदर आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. हे अगोदर पाहायचं आपलं हे पूर्ण बसतंय का आणि हा कपडा एवढा शिल्लक राहतोय का ते पाहायचं. आता इथे हा कपडा जो आहे तो भरपूर शिल्लक राहत आहे. वरच्या साईडलाही हे असं कट करून घ्यायचं नाही. आधी काय करायचं आहे, ही पूर्ण स्लीव्ज जी आहे आता हे आत्ताच कट करून घ्यायचं नाहीये. फक्त आपल्याला हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित बसला पाहिजे आणि या साईडला आपलं कापड शिल्लक राहिलं पाहिजे. हा पूर्ण आपलं शिलाई मार्जिन सहित ही बाही आहे, त्यामुळे इकडच्या साईडला आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. हे कट करायचं नाहीये, पूर्ण स्लीव्ज ही शिवल्यानंतरच आपण कट करायचं आहे. ते मी नंतर तुम्हाला शिवताना दाखवणार आहे. आता इथे काय करायचं आहे, सेंटरला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी सेंटरला मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. इथे मी सेंटरला मार्किंग केलेलं आहे. आता काय करायचं आहे, या मार्किंग पासून इकडे 2 इंचावरती इथे एक मार्किंग करून घ्यायचं, पुन्हा 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे आपल्याला इथे प्लेट्स काढायचे आहेत, त्यामुळे आपण 2-2 इंचावरती मार्किंग करत आहोत. तुम्ही पाहू शकता हे आपलं मध्य आहे आणि या मध्याच्या साईडने मी 2-2 इंचावरती असे 5 केलेले आहेत. हे सोडून 1 2 3 4 5 असे 5 मी हे 2-2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तसंच या मार्किंग पासून इकडे 2-2 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे. आपले प्लेट्स जे आहेत ते व्यवस्थित येतील. खूप छान स्लीव्स दिसते, हे तुम्ही नक्की करून पहा. मी या मार्किंग पासून इकडे 1 2 3 4 5 असे मी
5 चुन्या घेणार आहे. 2-2 इंचाचा हा मधला गॅप आहे. आता ही स्लीव जी आहे ती कशी शिवायची ते मी तुम्हाला दाखवते. हे जे आहे आपलं पेपर कटिंग ते शेवटपर्यंत जपून ठेवायचं आहे. जोपर्यंत आपली स्लीव्ज पूर्ण शिवून होत नाही तोपर्यंत हे कटिंग जपून ठेवायचं आहे, कारण हे आपल्याला शिवताना लागणार आहे. चला तर मग तुम्हाला स्लीव्ज कशी शिवायची ते दाखवते. आता या स्लीव्जला अस्तर कसं जोडायचं ते मी इथे दाखवते. इथे हे कापड शिल्लक राहिलेलं आहे. आपण जे मगाशी बाही अगोदर आपण काढलेली होती ती बाही बरोबर इथे ठेवून घ्यायची आहे. हे पूर्ण बाहीचं माप आहे. हे आपल्याला आतून जोडायचं आहे, त्यामुळे पूर्ण बाही आपल्याला इथे काढायची आहे. याला कट करायचं नाहीये. ते आतल्या साईडने आपल्याला जोडलं जाईल. हे आतल्या साईडने आपलं जोडलं जाईल कापडाला. आता ही पूर्ण स्लीव जी आहे या कापडावरती बसत आहे. हे मार्किंग करून घ्यायचं. ही स्लीव जी आहे अशीच नॉर्मल स्लीव सारखी कट करून घ्यायची. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लवकर येतील. ही आपली नॉर्मल स्लीव्ज कट करून झालेली आहे. आता जेव्हा आपण ही स्लीव्ज शिवून घेऊ त्यावेळेस आपण हे भाग जो आहे तो आतल्या साईडला जोडणार आहोत. हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. ही बाही मी अगोदर शिवून घेतलेली आहे. याची फिनिशिंगही खूप छान दिसते. चला तर मग स्लीव्ज कशी शिवायची ते दाखवते.